नमस्कार मित्रांनो, आपल्या निपाणीमधील श्री हालसिद्धनाथ साखर कारखाना येथे जोल्ले ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशा कृषी उत्सव सीझन 2 2026ला सुरुवात झाली आहे. या कृषी उत्सवामध्ये जनावरांचे भव्य प्रदर्शन, शेतीसाठी आधुनिक मशीन्स, वेगवेगळे स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन पार्क असे अनेक आकर्षणं पाहायला मिळत आहेत. तर चला मित्रांनो, आज आपण या भव्य कृषी उत्सवाचा संपूर्ण फेरफटका मारूया आणि इथे काय काय खास आहे ते पाहूया. मित्रांनो, आत्ता आपण कृषी उत्सवाच्या मुख्य गेटवर आलो आहोत. आत खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी आणि वेगवेगळ्या कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग आज जाऊन काय काय आहे ते पाहूया. मित्रांनो, आतमध्ये आल्यावर सर्वात आधी आपल्याला विठ्ठलाची खूप मोठी आणि सुंदर मूर्ती पाहायला मिळते. इथे अनेक लोक येऊन फोटो काढत आहेत आणि दर्शन घेत आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत जनावरांच्या प्रदर्शनात. इथे तुम्ही पाहू शकता राधा नावाची म्हैस, जी सर्वात लहान म्हैस आहे. यामुळे तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदले गेले आहे. पुढे इथे 1 टन वजनाचा सुलतान रेडा पाहायला मिळतो. त्यानंतर 2 वर्षांचा जाफराबादी रेडा देखील इथे आहे. इथे 7 फूट उंच बैल जोडी आणि मोठ्या शिंगांचा रेडा देखील पाहायला मिळतो. मित्रांनो, इथे पक्ष्यांचे प्रदर्शन देखील आहे. इथे तुम्ही पाहू शकता 12 किलो वजनाचा टर्की जातीचा कोंबडा, राजहंस, बदक आणि वेगवेगळ्या जातीचे कोंबडे आणि कबुतरे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत शेतीसाठी लागणाऱ्या मशीनच्या विभागात. इथे तुम्हाला ट्रॅक्टर, ऊस तोडणी मशीन, नांगरणी मशीन अशा अनेक आधुनिक मशीन्स पाहायला मिळतात. तसंच इथे बाईक आणि कार देखील प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. मित्रांनो, पुढे इथे शेतीविषयक अनेक स्टॉल्स लावलेले आहेत. इथे तुम्हाला पिकांसाठी लागणारी औषधे, पालेभाज्यांच्या बिया, शेतीसाठी लागणारी अवजारे यांची माहिती आणि खरेदी करण्याची सुविधा देखील मिळते. मित्रांनो, इथे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स देखील आहेत. इथे तुम्हाला पीठ बारीक करणारी गिरणी, फॅन, कूलर, फ्रिज, फर्निचर, सोफा सेट, टेबल, खुर्च्या अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. मित्रांनो, इथे जेंट्स आणि लेडीज कपड्यांचे स्टॉल्स देखील आहेत. तसंच लेडीज चप्पल आणि सँडल, मोबाईल कव्हर, स्क्रीन गार्ड, चार्जर अशा अनेक वस्तूंचे स्टॉल्स इथे आहेत. मित्रांनो, इथे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील खूप आहेत. इथे तुम्हाला ड्रायफ्रूट्स, बिस्किट आणि चॉकलेट्स, फास्ट फूड, नाश्ता आणि जेवण, थंडाई असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात. मित्रांनो, पुढे इथे लहान आणि मोठ्यांसाठी मनोरंजन पार्क देखील आहे, जिथे लोक खेळ आणि राईड्सचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, या कृषी उत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. तर मित्रांनो, हा होता कृषी उत्सवाचा सुंदर अनुभव. इथे शेती, जनावरे, मशीन्स, स्टॉल्स आणि मनोरंजन असे खूप काही पाहायला मिळालं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निपाणी क्रिएटर या पेजला फॉलो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Turn around and drop it for a plan. Drop it for me.